आज आपण एक लॉगचा क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करू. इव्हॅल्युएट लॉग 243 स्क्वेअर टू द बेस 27. आता आपल्याकडे एक रूल आहे लॉगमध्ये, लॉग एम रेस टू एन इज इक्वल टू एन लॉग एम. तर तो रूल आपण यूज करू. लॉग 243 स्क्वेअर आहे, 243 स्क्वेअर टू द बेस 27. याला मी 2 लॉग 243 टू द बेस 27 करतो. रेस टू 2 आहे तर त्याला इंटू 2 केलं. आता आपण आणखीन एक लॉगचा रूल यूज करू. चेंज द बेस, लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. तर 2 इंटू लॉग 243 अपॉन लॉग 27, लॉग 243 अपॉन लॉग 27. याला आता इंडायसेस मध्ये कन्वर्ट करू. 2 इंटू लॉग 243 म्हणजे 3/5 आहे. 243 म्हणजे 3 टू द पॉवर 5 आणि 27 म्हणजे 3 क्यूब आहे. आता परत इंडायसेस मल्टिप्लाय करू. 2 इंटू 5 लॉग 3 अपॉन 3 लॉग 3. आता लॉग 3 कॅन्सल करू. याचा आन्सर येते 10/3. म्हणजे थोडक्यात काय, आपण लॉगचे जे रूल आहेत ते वापरून आपण सिम्प्लिफाय केलं. पहिलं हे इंडेक्स आहे 2, त्याने मल्टिप्लाय केला. त्याच्यानंतर चेंज द बेसचा रूल वापरले, लॉग ए टू द बेस बी लॉग ए अपॉन लॉग बी. नंतर इंडायसेसमध्ये कन्वर्ट केलं. 3/5 243 27 3 क्यूब. त्यानंतर परत पुन्हा एन लॉग एम हा रूल, 5 लॉग 3 3 लॉग 3 2 तर ऑलरेडी आहे. लॉग 3 कॅन्सल करून 10/3 असं आन्सर काढलं. तुम्हाला आणखीन काही तुमचे क्वेरीज असतील, डाऊट असतील तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील तर ऑनलाईन क्लास किंवा तुमच्या मॅथमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्याशी डिस्कस करू शकता.